नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 11वी कॉमर्स विषय चिटणीसाची कार्यपद्धती। विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा आपण एका मोठ्या सुट्टीनंतर ऑनलाईन लेक्चरच्या द्वारे संवाद साधत आहोत। तुमचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत। विद्यार्थी मित्रांनो, आधीच्या व्हिडिओजमध्ये आपण चिटणीसाची कार्यपद्धती या विषयातील प्रकरण 3 म्हणजे कंपनीची स्थापना याला सुरुवात केलेली आहे। जर तुम्ही आधीचे व्हिडिओ पाहिले असतील तर तुम्हाला आठवत असेल, कंपनी स्थापनेतील 3 अवस्था आहेत। पहिली अवस्था म्हणजे प्रवर्तन अवस्था, दुसरी कंपनीची नोंदणी अवस्था आणि तिसरी व्यवसाय प्रारंभ अवस्था। तर अशा प्रकारे कंपनीची स्थापना करत असताना कंपनीला या 3 अवस्थांमधून जावे लागते। आता अर्थातच प्रवर्तन अवस्था म्हणजे काय, तर आपल्याला असं म्हणता येईल की प्रवर्तन अवस्था म्हणजे अगदी कंपनीची सुरुवातीची अवस्था की जिथं प्रवर्तक कंपनी स्थापनेची प्रक्रिया करण्यास सुरुवात करतो आणि जी व्यक्ती अशा प्रकारे ही प्रक्रिया सुरू करते त्याला प्रवर्तक असे म्हणतात। तर कंपनी स्थापनेची सुरुवातीची पायरी की जिथं तशा प्रकारचा विचार मनात येतो आणि प्रवर्तक कंपनीची स्थापना होण्यासाठी वेगवेगळी कार्य करू लागतो, अशी अवस्था म्हणजे प्रवर्तन अवस्था। ठीक आहे। तर प्रवर्तक ही अशी व्यक्ती असते की जी व्यवसाय करण्याची कल्पना सत्यात उतरवण्यासाठी ती झटत असते। तसेच प्रवर्तक व्यवसायाचा उद्देश, लागणारे भांडवल, व्यवसायाचे स्वरूप इत्यादी बाबी ठरवतात। त्यानंतर प्रवर्तक कंपनी नोंदणीसाठी आवश्यक असे घटनापत्रक आणि नियमावली याची सुद्धा तो तयारी करत असतो। तर अशा प्रकारे ही प्रवर्तन अवस्था आहे। त्यानंतर दुसरी अवस्था आहे ती म्हणजे कंपनीची नोंदणी अवस्था। तर कंपनीची नोंदणी अवस्था म्हणजे काय, तर इथे व्यवसायाचे स्वरूप, उद्देश आणि भांडवल यावर तर प्रवर्तक कोणत्या प्रकारची कंपनी स्थापन करायची ते ठरवतात, जसं की खाजगी कंपनी आणि सार्वजनिक कंपनी। आणि मग कंपनीच्या नोंदणी अवस्थेतील टप्पे जसे की डिजिटल स्वाक्षरी प्रमाणपत्र मिळवणे, डिजिटल स्वाक्षरी प्रमाणपत्र MCAकडे नोंदवणे, त्यानंतर संचालक ओळख क्रमांक मिळवणे, त्यानंतर कंपनीचे नाव आरक्षित करण्यासाठी प्रस्ताव सादर करणे, घटनापत्रक व नियमावली यांना अंतिम स्वरूप देणे, घटनापत्रक व नियमावलीवरील सही, मुद्रांक, दिनांक याचा समावेश करणे आणि कंपनी नोंदणीसाठीची इतर अनेक महत्त्वाची कागदपत्रे तयार करणे। तर अशा प्रकारे या नोंदणी अवस्थेमध्ये वेगवेगळे टप्प्यांचा समावेश करण्यात आलेला आहे। आणि हे सगळे दस्तऐवज पूर्ण झाले की नोंदणी अधिकारी या कागदपत्रांची छाननी करतो। सर्व बाबींची पूर्तता केलेली आहे याची खात्री झाल्यास तो कंपनीचे नाव कंपनी नोंदवहीत नोंदवून घेतो। नोंदणीबाबतच्या सर्व कायदेशीर बाबींची पूर्तता झाल्यावर नोंदणी अधिकारी स्वतःच्या सही व शिक्क्यानिशी विहित नमुन्यात नोंदणी प्रमाणपत्र देतो। ठीक आहे। तर अशा प्रकारे हे प्रमाणपत्र कंपनीला दिले जाते। यामध्ये कंपनीचे नाव, नोंदणीचा दिनांक, त्यानंतर कंपनी ओळख क्रमांक, नोंदणी अधिकाऱ्याची सही, शिक्का, दिनांक या बाबींचा समावेश असतो। आता हे जे नोंदणी प्रमाणपत्र आहे ते अतिशय महत्त्वाचे आहे। ते नोंदणी प्रमाणपत्र म्हणजे नेमकं काय आहे, तर हे एक प्रकारे कंपनीचा जन्म दाखलाच आहे। जसं की तुम्हाला माहीत आहे, एखादं बालक जन्माला आले हॉस्पिटलमध्ये की त्याचं बर्थ सर्टिफिकेट काढलं जातं। ओके। तर त्याच पद्धतीने ज्यावेळी कंपनीची नोंदणी होते त्यावेळी नोंदणी अधिकारी कंपनीला नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त करून देतो, जसं की हे कंपनीचा जन्मदाखलाच आहे। कंपनी ही एक कायदेशीर व्यक्ती बनते त्या दिवसापासून।
या नोंदणी प्रमाणपत्रामुळे तिला एक स्वतःची ओळख निर्माण होते. तसेच ही कंपनी सभासदांपासून वेगळी असते. कंपनी नोंदणी तारखेपासून कंपनी ही कृत्रिम व्यक्ती म्हणून अस्तित्वात येते. तसंच तिला चिरंतन काळ टिकणारे अस्तित्व प्राप्त होते. कंपनी स्वतःच्या नावाने कोणताही तक्रार करू शकते व इतर व्यक्तीही कंपनीच्या विरुद्ध तक्रार दाखल करू शकतात. तर अशा प्रकारे कंपनीला एक स्वतःचं अस्तित्व या नोंदणी प्रमाणपत्रामुळे प्राप्त होते. तर अशा प्रकारच्या या 2 अवस्था आहेत, प्रवर्तन अवस्था आणि कंपनीची नोंदणी अवस्था. आता आपण कंपनीची तिसरी अवस्था पाहणार आहोत आणि ती म्हणजे व्यवसाय प्रारंभ अवस्था. याला बिझनेस कमेन्समेंट असेही म्हणतात. बिझनेस कमेन्समेंट म्हणजे काय? व्यवसायाला सुरुवात, व्यवसायाची सुरुवात करणे खऱ्या अर्थाने. आता पहा, भाग भांडवलाशिवाय असलेली सार्वजनिक कंपनी आणि खाजगी कंपनी नोंदणी प्रमाणपत्र मिळाल्यानंतर लगेच व्यवसाय सुरू करू शकतात. आता भाग भांडवलाशिवाय म्हणजे काय? तर ज्या कंपन्या भागांची विक्री न करता भांडवल उभं करतात, तर अशा कंपन्या नोंदणी प्रमाणपत्र त्यांना मिळवण्याची गरज नसते. तर म्हणजे त्या नोंदणी प्रमाणपत्राशिवाय भाग भांडवलाशिवाय त्या काय करू शकतात की नोंदणी प्रमाणपत्र मिळाल्यानंतर लगेच व्यवसाय त्या सुरू करू शकतात. परंतु भाग भांडवल असणाऱ्या आणि 2 नोव्हेंबर 2018 नंतर नोंदणी झालेल्या सार्वजनिक व खाजगी कंपन्यांना कंपनी नोंदणी अधिकाऱ्याकडून व्यवसाय प्रारंभ दाखला मिळवावा लागतो. ठीक आहे. म्हणजे ज्या कंपन्या भागांची विक्री न करता आपला व्यवसाय ज्यांची स्थापना झालेली असते त्या काय करू शकतात की कंपनी नोंदणी प्रमाणपत्र मिळाल्यानंतर, म्हणजे कंपनीची दुसरी अवस्था, पहिली अवस्था आहे प्रवर्तन अवस्था, दुसरी आहे नोंदणी अवस्था. म्हणजे नोंदणी अवस्थेत आल्यानंतर लगेचच व्यवसाय सुरू करू शकतात. परंतु ज्या कंपन्या भागांची विक्री करून आपलं भांडवल उभं करतात त्यांना मात्र कंपनीची नोंदणी झाल्या नोंदणी अधिकाऱ्याकडून व्यवसाय प्रारंभ दाखला हा मिळवावा लागतो. म्हणजे त्यांना हे सुद्धा प्रमाणपत्र मिळवावं लागतं आणि त्यानंतरच त्या खऱ्या अर्थाने आपला व्यवसाय सुरू करू शकतात. तर हा यामध्ये फरक आहे. लक्षात घ्या की ज्या कंपन्या भाग भांडवलाशिवाय ज्यांची स्थापना झालेली आहे, म्हणजे ज्यांनी भागांची विक्री केलेली नाही, अशा कंपन्या नोंदणी अवस्थेनंतर म्हणजे नोंदणी प्रमाणपत्र मिळाल्यानंतर लगेचच आपला व्यवसाय सुरू करू शकतात. परंतु ज्या कंपन्या भागांची विक्री करून आपलं भांडवल उभं करतात आणि 2 नोव्हेंबर 2018 नंतर नोंदणी झालेल्या ज्या खाजगी किंवा सार्वजनिक कंपन्या आहेत त्यांना मात्र नोंदणी अधिकाऱ्याकडून व्यवसाय प्रारंभ दाखला हा मिळवावा लागतो. ठीक आहे. तर हे महत्त्वाचं आहे इथे की कोणत्या कंपन्यांना व्यवसाय प्रारंभ दाखला मिळवावा लागतो. तर ज्या कंपन्यांनी भागांची विक्री करून आपलं भांडवल उभं केलेलं आहे, प्लस ज्या कंपन्यांची स्थापना 2 नोव्हेंबर 2018 नंतर झालेली आहे, ज्यांची नोंदणी झालेली आहे, अशा कंपन्यांना व्यवसाय प्रारंभ दाखला हा मिळवावा लागतो आणि त्यानंतरच त्या आपल्या खऱ्या अर्थाने व्यवसायाची सुरुवात करू शकतात. त्यानंतर व्यवसाय प्रारंभ दाखला मिळवण्याचे आपण आता टप्पे पाहणार आहोत. तर पहिला टप्पा आहे तो म्हणजे संचालकांचे घोषणापत्र दाखल करणे. आता संचालकांचे घोषणापत्र दाखल करणे यामध्ये काय काय समाविष्ट केलेले आहे पाहूया. पहिला, कंपनीच्या संचालकांनी विहित नमुन्यातील अर्ज व शुल्कासहित कंपनी नोंदणी अधिकाऱ्याकडे घोषणापत्र सादर करावे. घटनापत्रकावर सही करणाऱ्या सभासदांनी त्यांनी मान्य केल्याप्रमाणे भाग खरेदी केल्याचे
घोषणापत्र सादर करावे लागते. घोषणापत्रकातील तपशील कंपनी चिटणीस, चार्टर्ड अकाउंटंट किंवा कॉस्ट अकाउंटंटकडून प्रमाणित केलेले असावे. कंपनीच्या नोंदणी दिनांकापासून 180 दिवसांच्या आत हे घोषणापत्र सादर करावे. आता पहा, संचालकांनी हे घोषणापत्र सादर करायचं असतं आणि त्यामध्ये तुम्हाला माहिती आहे की घटनापत्रकावर खाजगी कंपनीच्या बाबतीमध्ये कमीत कमी 2 आणि सार्वजनिक कंपनीच्या बाबतीमध्ये कमीत कमी 7 सभासदांनी घटनापत्रकावर सह्या केलेल्या असतात. तर हे जे घटनापत्रकावर सही करणारे सभासद आहेत त्यांनी मान्य केल्याप्रमाणे कंपनीच्या भागांची खरेदी केलेली आहे की नाही तर ते त्यांना घोषित करावं लागतं. यालाच म्हटलेलं आहे घोषणापत्रक. म्हणजे स्वतःच्या सहीनिशी त्यांनी ते सादर करायचं आहे. त्यालाच म्हटलेलं आहे संचालकांचे घोषणापत्र दाखल करणे. ठीक आहे. आता यानंतर दुसरा मुद्दा आहे पुढचा, नोंदणीकृत कार्यालयाचे सत्यापन सादर करणे. कंपनी नोंदणी अधिकाऱ्याकडे कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयाचे सत्यापन सादर करावे लागते. आता कंपनीच्या नोंदणी अधिकारी जो असतो त्याच्याकडे कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयाचे म्हणजे जिथं कंपनीचं रजिस्टर्ड ऑफिस आहे त्या कार्यालयाचा रजिस्टर्ड ऑफिसचा पत्ता असेल म्हणा आणि ते ऑफिस तेथे आहे अशा अर्थाचं जे व्हेरिफिकेशन झालेलं असतं, याची तपासणी झालेली आहे, तर अशा प्रकारचे तपासणी झालेले कागदपत्र हे नोंदणी अधिकाऱ्याकडे सादर करणं आवश्यक असतं. याला म्हटलेलं आहे नोंदणीकृत कार्यालयाचे सत्यापन सादर करणे. म्हणजे खरंच तिथे ते ऑफिस आहे. तुम्हाला माहिती आहे घटनापत्रकामध्ये स्थळ कलम असतं, त्या स्थळ कलमामध्ये कंपनीचं नोंदणीकृत कार्यालय कुठे स्थापन केलेले आहे त्याचा पत्ता दिलेला असतो. तर ते तेथे आहे. तर अशा अर्थाचं एक व्हेरीफाय झालेलं डॉक्युमेंट हे नोंदणी अधिकाऱ्याकडे सादर करणं आवश्यक असतं. ठीक आहे. त्यानंतर पुढे तिसरा मुद्दा आहे क्षेत्रनिहाय नियामकाकडून परवाना किंवा मान्यता मिळवणे. आता पहा, काही कंपन्यांना नोंदणीसाठी विशिष्ट संस्थेच्या मान्यतेची आवश्यकता असते, जसे की भारतीय रिझर्व्ह बँक किंवा भारतीय प्रतिभूती विनिमय मंडळ म्हणजेच सेबी, सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया. तर इत्यादी कंपन्यांनी अशा संस्थांची मान्यता घेऊन ती नोंदणी अधिकाऱ्याकडे सादर करावी लागते. म्हणजे काही काही कंपन्यांना या ज्या संस्था आहेत, जसं आपण उदाहरण म्हणून इथं रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया घेतलेला आहे आणि सेबी ही पण एक संस्था आहे. तर या संस्थांकडनं काही परवानगी घ्यावी लागते किंवा त्यांची मान्यता घ्यावी लागते. तर तशा प्रकारची मान्यता घेतलेली आहे अशा अर्थाचे कागदपत्र हे नोंदणी अधिकाऱ्याकडे सादर करणं गरजेचं असतं. ठीक आहे. त्यानंतर पुढे चौथा मुद्दा आहे व्यवसाय प्रारंभ दाखला मिळणे. सर्व दस्तऐवजांची छाननी केल्यानंतर कंपनी नोंदणी अधिकारी व्यवसाय प्रारंभ दाखला देतो. सार्वजनिक आणि खाजगी कंपनीला व्यवसाय सुरू करण्यासाठी भाग भांडवलाची आवश्यकता असते किंवा इतर मार्गांनी भांडवल उभारून व्यवसाय सुरू करता येतो. सार्वजनिक कंपनी माहितीपत्रकाचे वितरण करते. माहितीपत्रक म्हणजे काय तर माहितीपत्रक हे जनतेला भाग खरेदी करण्यासाठी केलेलं आवाहन आहे आणि अशा प्रकारे सर्व कागदपत्रांची छाननी केल्यानंतर नोंदणी अधिकारी व्यवसाय प्रारंभ दाखला देतो. भाग भांडवल असणाऱ्या सार्वजनिक आणि खाजगी कंपन्यांना कंपनी नोंदणी अधिकाऱ्याकडून व्यवसाय प्रारंभ दाखला मिळवावा लागतो. सार्वजनिक कंपनी व्यवसाय प्रारंभ दाखला मिळाल्यानंतर माहितीपत्रक प्रसिद्ध करून भाग विक्री करू शकते. आता सार्वजनिक कंपनी अशा असतात की त्या आपलं जे भांडवल आहे त्याची जाहीरपणे भागांची विक्री करतात लोकांना.
लोकांना त्या आवाहन करतात. आवाहन करतात म्हणजे काय, तर माहिती पत्रकाद्वारे ते लोकांना आपला संदेश देतात की आम्ही भागांची विक्री करण्यासाठी काढलेली आहे आणि कंपनीचे जे भाग आहेत ते आम जनतेला खुले केलेले आहेत. म्हणजे कोणतीही व्यक्ती की ज्याला पैसे गुंतवण्यामध्ये इंटरेस्ट आहे, तर अशी व्यक्ती कंपनीच्या भागांची खरेदी करून त्या कंपनीची अंशतः मालकी बनू शकते. म्हणजे जेवढ्या किमतीचे तुम्ही भाग खरेदी करता त्या पूर्ण भांडवलातील तितक्या रकमेचे तुम्ही कोण असता, मालक असता. तर अशा प्रकारे कोणत्याही व्यक्तीला हे सार्वजनिक कंपनीमध्ये आपले पैसे भागांमध्ये गुंतवता येऊ शकतात. मग लोकांना हा संदेश कसा द्यायचा, तर माहितीपत्रक हे असं दस्तऐवज आहे की ज्याद्वारे सार्वजनिक कंपनी लोकांना आवाहन करते, विनंती करते की कंपनीचे जास्तीत जास्त भाग त्यांनी खरेदी करावेत. या माहिती पुस्तकामध्ये सर्व कंपनीविषयीची आणि त्या भागांविषयीची माहिती ही दिलेली असते, जेणेकरून लोकांना कंपनीची माहिती कळावी लेखी स्वरूपामध्ये आणि कंपनीचे कोणत्या प्रकारचे शेअर्स आहेत, त्याचप्रमाणे प्रत्येक भागाची किंमत काय आहे, त्याचप्रमाणे कंपनीची वैशिष्ट्य काय आहे, इत्यादी सर्व जी बेसिक माहिती असते कंपनीविषयी ती सगळी माहिती पत्रकामध्ये समाविष्ट केलेली असते. तर अशा प्रकारे सार्वजनिक कंपनी भागांची विक्री करण्यासाठी आम जनतेला माहिती पत्रकाद्वारे आवाहन करते, म्हणजे विनंती करते आणि मग आपलं भांडवल हे उभं करते की ज्याद्वारे कंपनीला आपला स्वतःचा व्यवसाय हा सुरू करता येतो. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, कंपनी स्थापनेच्या बाबतीमध्ये एकूण 3 अवस्था आहेत. पहिली आहे ती म्हणजे प्रवर्तन अवस्था. ही पहिली अवस्था आहे की जिथं प्रवर्तकाला एखादा व्यवसाय करण्याची कल्पनाही सुचते आणि त्याप्रमाणे प्रवर्तक ही भविष्याच्या दिशेने वाटचाल करत असतो. सुरुवातीची अवस्था आहे ही प्राथमिक अवस्था, प्रवर्तन अवस्था. त्यानंतर दुसरी आहे ती कंपनीची नोंदणी अवस्था. त्यानंतर तिसरी आहे ती म्हणजे व्यवसाय प्रारंभ अवस्था. मग ज्या कंपनीचं भांडवल हे भागांची विक्री करून केलेलं आहे, मग ती खाजगी असो वा सार्वजनिक असो, त्या कंपनीला व्यवसाय प्रारंभ दाखला मिळवणं हे आवश्यक असतं आणि त्यानंतरच कंपनी खऱ्या अर्थाने स्वतःचा व्यवसाय हा सुरू करू शकते. ठीक आहे. तर अशा प्रकारे या कंपनीच्या अवस्था आहेत आणि आज आपण विशेष करून व्यवसाय प्रारंभ अवस्था, बिझनेस कमेन्समेंट स्टेज ही इथं डिस्कस केलेली आहे. अतिशय महत्त्वाची स्टेज आहे ही की ज्यानंतर कंपनीला स्वतःचा व्यवसाय हा खऱ्या अर्थाने सुरू करता येतो. ठीक आहे. तर आज आपण या धड्यासाठी इथंच थांबूया. नंतरच्या लेक्चरमध्ये आपण नवीन धड्याला सुरुवात करूया. तोपर्यंत आनंदी राहा, खुश राहा आणि घरीच राहा. थँक्यू.